माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट आणि फर्स्ट पॉडकास्ट विथ माय ग्रँडमदर म्हणजे माझ्या आजीसोबत आहे. आणि आजीसोबत ज्या आपण गप्पा गोष्टी करणार आहोत त्या माझ्या नसून तिच्या असणार आहेत. पूर्ण म्हणजे तिच्या लहानपणीपासून ते आत्तापर्यंत. आत्ता आजीचं वय 75 प्लस असेल मे बी, कारण तिला तिची बड्डे माहिती आहे, मला पण माहिती आहे. तिचा बड्डे मी रोज केला असता. पण ॲक्च्युली आता कसा विषय आहे मित्रांनो, की आता आपण आजीचं आपण लाईव्ह बघूया पूर्णपणे, की लहानपणापासून ते आत्तापर्यंत तिच्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी घडल्यात. पूर्ण मला माहिती आहेत, पण तुम्हाला पण काही गोष्टी सांगायच्या आहेत मला, की त्यांचं आयुष्य कसं होतं 2050 पूर्वी, 50 नंतर. ओके, विल बी स्टार्ट. सो आपण स्टार्ट करतोय. आई, तुझा जन्म 1950 रोजीच्या अगोदर झाला असेल ना? मी चुकून 2050 बोललो बाय मिस्टेकली आधी, पण सॉरी मित्रांनो. आजीचा जन्म 1950च्या अगोदरच झाला आहे. सो आई, आपण लहानपण तुझं कसं गेलं? तू किती पण शाळा होतीस? कुठली शाळा पहिलीला गेलं म्हणजे याच रडत माग पहिली शाळा घातली तेव्हा शाळा होती? होते की बारक्या बारक्या आपल्या अशा सोपड्या कोणातरी सोप्यात कोणातरी हा, म्हणजे शाळा प्रॉपर नव्हती, कोणाच्या घरात बसायचं. मग सर याची कशी शिकवायला? म्हणजे त्यांना पैसे कोण पगार कोण द्यायचं मग? कुठलं पगार कुठलं तिथलेच सरनी तिथलंच बर म्हणजे तिथले लोक तुला शिकवायचे तुम्हाला? मग तुम्ही शाळेत जायचा? जायचं काय झालं रडत रडत जायचं. रडत का जायचं तेव्हा? मग रडत का पण? शिंबडीपूर अच्छा, शिमडी. म्हणजे तेव्हा अशी एकदम स्वच्छता वगैरे नसायची त्यामुळं. तर काय मग लहानपणी किती पोरं अशी तुमच्या शाळेमध्ये? आता ती एवढी माप तेवढी बसायची चालेल का ती आम्ही एवढी माप केले मी त्यांचं. तरी आता पण. जगात माप आहे मी 10-12 जमली तरी झालं शिकवण जमली तरी मग झालं. तुम्ही शाळा का शिकला? म्हणजे का पुढं का शिकला? पहिलीपर्यंत का शिकला? कोण शिकवू दिल्या का आम्हाला एवढी मापटे एवढी आम्ही. आणि आई मेली आमची माझ्या पडता सीताराम मामा आल्या का 4 महिन्याचा होता आता बारका. हे असं नको 4 महिन्याचं. मग तेव्हा आमची आई मेली. मग ते पोरला आई संग आजी संग आपल्या जतान करीत बसायचं घेत बसायचं काय करायचं बारकी बारकी मापटे एवढे आम्ही. मग तेव्हा मग तुम्ही शाळा का शिकला असं म्हणतोय मी? कुठं काय शाळेला गेलं घरातलीच कामं करायचं? घरातच दळायचं काय भाकरी घालाय दामट्या वड्या हम्म. तवर आई मेली ती. मग तवर इकडे तिकडे झालं 5-6 महिनं तवर आम्हाला ही आई केली. हम्म. मग ती आई करून आणलं आपलं करायचं काहीतरी ते भांडं कुंड घासायचं बाळू तिथं ह्याचे पोराचे आमच्या आजीनं आपलं शिकवलं जतान केलं ही आईनं आपलं आम्हाला म्हणजे घरातलीच कामं करायची? घरातलीच काम. आणि मग जेव्हा तू हळूहळू मोठी झालीस, मग तुझ्या कोणत्या वयात लग्न झालं? वय किती झालं? लग्न झालं आता लय वय या माणसाचं भूत येते तेव्हा एवढी मापटी एवढी. म्हणजे किती असेल लग्न? तुझं वय किती असेल? 6 वर्षानं जन्म झाला आमचा. 6 वर्षानं पदरूवाली झाली लगीन होऊन. 6 वर्षांनी पदर झाले? हा. बापरे. म्हणजे मित्रांनो, लग्न होऊन 6 वर्षानंतर तिने डोक्यावर पदर घेतला. म्हणजे साडी नेसायला 6 वर्ष लागली लग्न होऊन. बापरे. सो मित्रांनो, जोक्स पार्ट नाही, हा सिरियस गोष्ट आहे. तू 6 वर्षाने म्हणजे प्रॉपर मॅच्युअर झालीस तू. म्हणजे तू 18 वर्ष पूर्ण झालं. 18 वर्ष पूर्ण व्हायच्या तुझं 6 वर्ष पूर्ण लग्न झालं. बापरे. मग तुला कळत लग्न म्हणजे काय असतं? काय कुठलं काय कळालं जावलं तर. मग तुझी आई काय म्हणली लग्न काय असतं? म्हणजे आई आपल्या आमची आई ना सासून या म्हणल्यात आमच्या आम्ही नाना भाऊदा आम्ही एका ठिकाणी राहायचं मी लग्न करायचे मी तुझी पोरगी करणार माझ्या पोरगीचं लगीन करणार असं तसं आपली सांगायला लागली. तेवढंच यांनी ऐकलं. मग म्हणली बी नाहीचं आहे आपलं करायची मी अशी म्हणली. मग आपली हिने चटका केला म्हाताऱ्यानं म्हणलं करायचं लगीन. मग तू लग्नात यायला बघितलं होतं बाबाला? कुठले लग्नाआधी नवऱ्याला बघितलं होतंस का? कुठलं कोण बघाय गेले मग कसे यायला बघाय गेले? मग डायरेक्ट लग्नाला आलीस? तर काय तो बघितलं काही विचार करते तुम्ही. मग द्यायची म्हटलं बाबाने आई म्हणणं नग म्हणायचं आईस नाही होय, नग म्हण पण आधी तू नवऱ्याला बघितलं असेल ना कधीतरी? कशाला कुठं बघ गावाला आलेला कधीतरी? काय आईच्या मागणं आपलं एवढं आलं का बारका आलेला? बघितले होय तेव्हा तुला आवडलेला? आवडलं कशाला तेव्हा बोललोय आम्ही बघायला गेलो. आता विचार जागे त्याला बघितलं. मग विचार करा मित्रांनो, की तेव्हा बिना बघता हा, आजीनं लग्न केलं वयाच्या 11-12 वर्षी. होय म्हणजे आजीचं लग्न तेव्हा झालं जेव्हा हिला कळत नव्हतं. हा बाप रे. मग तिथपासून म्हणजे वयस 7-8 वर्षापासून ही मग लग्न झालं त्यांचं. इम्पॉसिबल गोष्ट. दळायचे लेखा जाते खाली
असं पोत्याची घडी घ्यायची दळ लागायच्या दळा तेव्हा काहीच काय नव्हतं. करावं जाती होतीच का मग तेव्हा गिरणी आहेत का ठीक आहे, तू आलीस इकडं, लग्न कसं झालं तुमचं देवळात, म्हणजे कुठं काय घरात? देवळात का फेवळात दारात केलं तेव्हा लेका त्या बत्त्या नव्हत्या लाईटा नव्हत्या लाईट नव्हती. त्याला गाळल्या ह्यात लोकांनी त्याला अंड लिटरभर आणि ते घातलं दिव्या बत्तीत रॉकेल आणलं. हा बत्तीत हा. आणि रात्री ते तेवढं जागली तर नवरा नवरी आणि मग वरात? वरात का घरात उजाडलं अच्छा, तेव्हा लग्न झालं तुझं, तेव्हा वरात नव्हती, लाईट मित्रांनो लाईट नव्हती आणि लाईट नव्हती. मेन म्हणजे रॉकेलच्या दिव्यावरती त्यांचं लग्न झालं. वरात घुमली, रातभर थांबले माणसं. मग तुझं लग्न कुठं कडवे झालं की चांदोलीत? कडव्यात म्हणजे इथं लग्न झालं वरच्या घरात काय? दारात हो घरात. हो मग तू लहान होतीस तेव्हा इकडे आलीस. मग बाबा काय काम करत तेव्हा? कंचा हिऊ हा, तुझा नवरा? कुठला दौरा काम करतो लोकांच्या मागणं जायचं मला कापरला हा. आणि काम करायचं धान येतं धान 10 आणि तो होते धान स्टार्टिंगला 10 आणि होते. 8 आणे 10 आणे तू जेव्हा तू बारकी होतीस, कोणतरी 4 आणे द्यायचं जेव्हा तू बारकी होतीस होतं तेव्हा काय? किती रुपये होतं? म्हणजे कोणाला कळतं आण्यापासून आणे होतं पण. मग रुपये द्यायला लागला माहिती वाट अच्छा, मग आण्यानंतर रुपये आला का? हा मग तू कवडी तुला माहित नाही? कवडी दमडी कुठली खवडीन दमडी मग ते आधीच काळ 1900 मे बी मला वाटते 15-16च्या आधीचा काळ आहे तो. कवडी दमडी ते पण आधीच 1900. पण मला सांग आता, मग तुझ्या आणण्यापासून चालू झालं? 4 आणे हा, 10 ओके, पैसे 20 पैसे ओके. असं होतं ते. मग नंतर 1 रुपया आला. 1 रुपया कधी तू बघितलास तू पहिल्यांदा? हो पहिल्यांदा 1 रुपया कधी बघितलास? होय. म्हणजे 1990 ला? हा 1990च्या पण आधी आला 1 रुपया. 1927 ला 1 रुपयात भारताने लॉन्च केला. 8 आणे रुपया 4 आणे म्हणजे तुमच्यापर्यंत पोचायला टाइम लागला. हा हे असं 20 पैसे 4 पैसे 8 आणे. 8 आणे आय यूज 8 आणे, म्हणजे मी यूज करतो 8 आणे. होय. ओके. मग लग्न झालं तुझं, मग इकडे आलीस आणि मग 6 लग्न होऊन 6 वर्षानंतर तू मॅच्युअर झालीस. होय. ओके. मग ते बाबा काम करायचं नाही काय? 10 पैसे काय ते काम करायचे ना? काय करायचं 10 पैसे 8 आणे कोणाचे रोजगार जायचे. जायचं. मग तू घरी काय करायचीस बसून? मी काय करायचं कामाला जायचं होती कुठे? कुठे कुणाच्या बी जायचं आपलेच बांगलायचं आपलं काम करायचं रोजगारला जायचं मग किती रुपये मिळायचे? तेव्हा मग 1 पायली भात घातलं मी 4 रोज घालायचं त्याला म्हणजे पैसे तेव्हा पैसे काम नव्हतं. होय, म्हणजे पैसे पैसा आपण घेतो. होय. बाबा तुझ्यात कामाला गेले की तू मला काहीतरी दे खायला, होय ते म्हणजे आम्ही ते फेडायचं. फेडायचं परत. हो. असं करत करत फेडायचं, करत पैसे द्यायचे तर पैसे द्यायचे. होय. मग किती रुपयाचे पैसे? 1 रुपया 2 रुपये? रुपया नाही तर 8 आणे 8 आणे दिवसभर राबायचं हा, शेतामध्ये. राबायचं. बापरे. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे रुपया वाढत गेला, होय. महागाई झाली. तेव्हा सोनं किती रुपये होतं जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा? सोनं तरी आम्हाला ठबायने आम्हाला सोनं घातलंय कुठलं काय मग लग्नात काय घातलं? वनमा काहीच नाही. कुठलं काय घातलंय कोणी मग लग्नात भावानो मित्रांनो काहीच घडलं नाही आमच्या आईला. होय. तरी पण आई आमची लग्न आली, आणि तिलाच माहिती लग्न म्हणजे काय असतं ते. होय, काहीच नाही. आईनं केलं लग्न मामाच्या मुलासोबत, संपला विषय. होय. आणि असं त्यांनी कष्ट मेहनत करून तात्पर्यंत पोचलेत. मग तेव्हा मटण किती रुपये घेतो किलो तो? 4 आणे आणि 8 आणे आणायचं लेखा 1.25 रुपयाचं मटण 1 किलो आणि 1.25 बापरे, रुपयाचं 1.25 रुपयाचं ते संग भात खाया 1 नव्हता किलो. एवढा भात मटण आणायचं पण भात मिळायचा नाही. भात नाही तो भात का कमी होतो? पण पाऊस तर पडायला नाही जास्त. कुठलं भातलं का सव्वा म्हणणे इथं इथं पोत भात व्हायचं हे नामात पण पाऊस जास्त पडत ना. खडाक खडाक नुसतं काय नाही हे फुडून केलं तर आम्ही वापरल्यात तेव्हा वाप बरोबर नव्हतं पण. ओके, ठीक आहे, चालतंय. खात नव्हतं बाबा तेव्हा मी तेव्हा असं काही नव्हतंय, नाही. माहिती पण नाही शेती कशी करायची. मग करायची ठाऊन नाही चालतंय. आमच्या बाबांचं पण आगमन झालंय. बाबा पाठवून आलेत बघा आता. झालं त्यानंतर मग घरामध्ये म्हणजे असं जेवण तुला करायचं होतं पहिलं? काय नाही शिकलं? आईने शिकवलं पहिल्यापासून येत होतं ना? इथे की आईने भाकरी घालायला शिकविल्या हम्म. आईने जेवण करायला शिकविलं बाबा इथं बसा. वरे भाकरी नाही आले त्याला का फडक्यावर घातल्या आम्ही फडक्या वाटल्या. फडक्यावर घातल्या तापल्या तव्यात टाकली मनकड भाजून निघाय करपून दादा म्हणतो की अजून बापरे. दादाला विचारलं असतं गेला तसा दादांना ऐकू येतं ना, त्या विचारलं मी. ही कणपट सालपट निघत घातलं का माझी आणि दादा दौड लागायचा बाबा बसा की. दादा इथे काय खाली बसा. करायचा आम्ही दोघं जाणती आणि ती असं बारक दादा आबा हम्म. होय बाबा बसा की. आणि आईनं काम करायचं कामाला बी जायचं हम्म. शेतात बी जायचं आम्हाला टाकून
मग आम्ही काय करायचं का घरातलं काम आळू काढायची भाजी करायची आळू काढायचे रे मग कोण रुपये द्यायचं कोण 2 रुपये द्यायचं असं काम गवंडी काम आपलं शिकलं तर मग त्याला वरांना पैसे दिले नाही म्हणलं म्हातारीला म्हणलं आईला तुझं काम शिकला रे मग ते निसंग गेला नाही मग आपलं स्वतः काम कोणाचं आपलं केलं स्वतः काम करायला लागलं मग आपलं काम करायला लागलं बाबां ते संघ करायचं काय काय सुतार काम गवंडी काम कोणी घेतलं त्यांच्या संगत असं आपलं करायचं होतं मग असं करीत 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 कुठला निघा पैसा मिळतो या मग आपलं हे जसं चांगलं झालं तसं मग करायला लागलं काम हे करायला लागलं तर मग मिळतात आपलं पैसे चांगलं काम करून जावल्याशिवाय कोण दिले का रुपया मग आता चांगलं काम करून देत नाही पैसे कोण. होय करीना तो कोण तर आपलं भीती ह्या अशा बांधल्या आमच्या अशाच की बांधायच्यात आपल्या कसल्या बी मातीच्या पातीच्या तेव्हा सिमेंट वाळू हे उतरले का कुठलं पण आपलं पैसे किती पैसे ले का हे अरे बाळ्याचं घर का नाही नुसतं 1000 रुपयाला बांधलंय बोल हे आता आहे नुसतं बाळे पण त्यांनी एवढं वास्तुकाला चिंतूक सुद्धा घेतलं नाही आम्हाला पण बाकीच्या आता काय बोलणार मग पैसे यायला लागले जरा जरा बरोबर होय. मग तुम्ही घर इकडे बांधलं ना होय. किती रुपये घर बांधलं 25,000 काहीतरी ना स्टार्टिंगचं घर बांधलं ते आता आहे ते घर 25,000 ना कधी बांधलं हा 25-30 झालं 25,000 ओके लिवायचं मुंबईला होता तर आम्ही पत्र लिवायचं ते कवा 8 रोजानं पोचायचं सांग मग तो फोन टीव्ही पण काय म्हणजे कायच नाही काय संबंध नाही रेडिओ पण नसेल काय नाही लेखा मग पत्र लिहिणार कोण शिकलेलं कोण नाही पोरं कोणतरी आपली एवढे कोण येतं नेवरे अण्णा किसी आबा शिकल्यावर पण घ्यायची नाव लिहून पत्र लिहायचं आणि होय कामाला येते बी लिवायला नंतर फोन आला दिवस उजेड मग तुला काय वाटतंय आता जीवन चांगलं आहे पहिलं जीवन चांगलं होतं आता आमचं जलंब चांगलंच होतं जलंब आता चांगलंच आहे म्हणायचं आता इथनं पुढे कोणाला सांगावते म्हणजे तुम्ही पण नोकरी केली सा पण दुसऱ्या शेतामध्ये केली सा बिना पैशाची केली सा फक्त मोबत तुम्हाला मिळता तुम्ही पण जॉब केला सा पण तिथं काम करताना तुम्हाला मॅनेजर म्हणतो मी तिथं जो कामाला ट्रेनर माणूस होता ते शिवाय द्यायचा ओरडायचा की तुम्हाला काम जमत नाही शिवाय देत नव्हता मी ना डिकूळ पाया मारायचं इकडे बाहेर गेलं तासात हे टाकलं नाही म्हणजे काय ते कांड नाचणी यायचं भाताचं रोप लावताना मॅनेजर उभं नाही ते माणसं ओरडता तर तुला येत नाही घरला जात तू सोडून येत नसलं तर बघ जमतंय तसं बघ होय मग तुम्ही काय करायचं रागायचा कशा रागा येऊन काय करायचं 10-12 माणूस आम्ही कामाला उठवल्या 12 माणूस होतो 6 जणांचे विचार घेस मी कोण कोणाला बोलायचं मग राग धरून बघतो घरला येऊन नाही बाबा त्याला शिव्या द्यायच्या नाही तर काय करायचं नाही आपल्याला गरज आहे आपल्याला गरज आहे कमी करायचं काम शेतातले इथल्या पाठाला 12 माणूस घोड्याला होतं काय 12 माणूस आणि किशी आबा आमचा अण्णा नांगरी धरून वाढायचं तास काढून द्यायला आणि आम्ही 12 माणूस जर वाकलं का नाही तर कोण मोरू जाते कोण मागरं दे संघाने सगळं लागलं पाहिजे वाढायचं एक सोबत काम तुम्ही आई कशी असं टेन्शन मध्ये गेलाय सा मला टेन्शन आलंय काय करू काय नाही बाबा टेन्शन नाही टेन्शन आयुष्यभरामध्ये लहानपणामध्ये आम्ही हाय तशी आहे अजून काम करताना टेन्शन कधी आले नाही कधी डिप्रेशन मध्ये गेलाय कायच नाही म्हणजे काळजी अशी कशाची काळजी करायची म्हणजे आयुष्याची पुढे मला काहीतरी करायचं आहे ना तुझा पुढचा विचार होता कधी पुढचा म्हणजे माझं पुढे कसं होईल कसं होईल कशा गणितल्या का मी आजपर्यंत जनजनीत आहे कळत म्हणजे कसलं टेन्शन नाही टेन्शन घ्यायचं नाही घेतलं पुढचा विचार करायचा नाही करायचा नाही जे आहे ते आत्ताच म्हणजे आपण मग कसं आता आपल्याला प्लॅन केल्याशिवाय पुढची गोष्ट कशी होणार मग आता कशाचं कल्याण करायचं सांग मग टेन्शन जे होईल ते होईल काय होतं काय काय कवा होईल तेव्हा होईल कोणची वस्तू टेन्शन करून होतं होईल का तुम्ही कधी टेन्शन घेतलं नाही सर नाही सहा होतं हो मग टेन्शन घेतलं नाही सर ओके कशाचं घ्यायचं टेन्शन का टेन्शन घ्यायचं नाही मग आता आम्ही टेन्शन का घेतो एवढं आता आम्हाला टेन्शन काय कशाला टेन्शन घ्या काय काय टेन्शन करायचं काय नाही आपल्या हातात काम आता पैसा माणसाला जवळ 4 आण्यापासून आम्ही काम आता काय होतं विषय माहिती का पोरं आता जी माणसं असतील पोरं फास्ट लावून घेतात जीव देतात पैसा टेन्शन आलंय माझ्याकडे पैसे नाहीत जॉब भेटत नाही काम भेटत नाही
खायला पैसे आम्ही नाहीत उभ्या पावसात नाही 2-2 एरली शेकारी त्या 2-2 एवढा पाऊस होता? एवढा पाऊस होता. आता सारखा पाऊस नाही. आता जून महिना आता कुठला 15 जून आहे आज आता आणि आज पाऊस नाही. होय. आता लेका कागद अंगावर पोतं घेऊन दिवस काढते. आमचा पप्पा तर अंगावर दिवस बघित नाही. असा विषय होता. एवढा कामाला लागला. भिजलोय नाही चिंबलोय नाही एवढा पोता भिजून. शेवटचा क्वेश्चन आहे, आपण माणसाच्या जन्माला का आपल्याला देवाने दिले? का दिली म्हणजे संसार करावा, पाणी पिकावं, व्यवस्थित सगळं व्हावं. जन्माला होतं काय, नातरू पत्रून व्हावे, त्यांचे लग्न व्हावे, पण त्यांची मुलं व्हावे. आता काय करायचं? लग्न होत नाहीत पोरांची, त्याचं काय करायचं? कसली तरी लग्न करायचं. आपली काळी बेरी नकटी पकटी नग आता मुलींच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या. नग आता बघ, तू मला सांग, तुझं लग्न तू न बघता केलंस, लहान वयात कळालं पण नाही तुला, आता तेव्हा करते तुला तू मुलगा पण बघितला नाहीस. कशाला? ओके, पण आता अशी परिस्थिती आहे की त्या मुलाला सगळं असून पण ती मुलगी त्याला सोडून जाणार तयार नाही. मग काय करायचं? किंवा त्याला राहणार पण नाही त्यासोबत, दिवस पळून जाणार दुसऱ्यासोबत. असं का? दिवसच तसलं आले ते आता. दिवस वाईट आलेत. मग मी ते म्हणतोय, पहिले दिवस चांगलं होते, आता दिवस चांगलं होतं. असलं तू 6 वर्ष नवऱ्या तोंड बघितलं नाहीस होय. आणि आता मध्ये आता कबा सांगू या तुला मी. कशाला ती सांगू? नको सांगूस. नवा कशाला सांगूल्या का मी पप्पा येळ बाळपणास ना आलो का नाही तरी म्हाताऱ्या पाण्याला गेलो आणि जरासं पाण्याला गेलो. 3 घागरी आणल्यात आम्ही, एवढ्या टुकुरी काय 1-2 काकला 1 हिरीचं पाणी आणायचं. आलो आणि म्हातारी डोरा ग आलो तर पोहार लागलं रडाय. कोण? पप्पा. रडाय म्हणजे असं बारकं नाही, एवढं बिगी घेतलं पाण्यातलं काढून म्हाताऱ्या बिगी घेतलं. मला बघितलं ठेवलं पाण्यात, टाकून दिलं. काय केलं बाबा, वहिले एवढा भीता आणि बिगी टाकलं. माझे घागर उतराय टाकलं, कापलं. मला बघून टाकलं. हात लावला नव्हता, हात पोरला हात लावला नव्हता. का ते? तेव्हा एवढी लाडकी होती ते पालती पडाय. आणि बिगी ठेवलं. का हात लावायचं नाही पोरला? बिगी ठेवलं आपलं बाळा. बिगी ठेवलं. मी आपलं बघितलं म्हणजे मी बघितलेलंच नाही त्याला घेतलेलं. महिना 2 महिने 2 महिने बाबानं बाळाला हात लावणार पोरला स्वतःच्या. आणि बघितलं तर आपलं बिगी ठेवलं. बिगी ठेवली. मीच चपापलं म्हणलं पोर रडत वाटतं. मी काही विचारलं तरी पण नाही. का टाकलं पोर टाकलं माझं, नाही तर काय अशी कशाला म्हणू म्हणलं रडत. मग आवाज ऐकतो दारात बसून आणि दारात उभा राहून. आणि त्याने बिगी ठेवलं आणि घागर वरची काढली. ती तसंच असं रडबारकं पोर रडत नाही, रडत आपलं. मग ते मी घागरी उतरल्या, पायावर पाणी घेतलं आणि घेतलं त्याला. होय. काय म्हणतो बोलायचं. मग कधी हात लावला? उचलून घेतलं मग? कवा मग घ्यायला लागला आपण. गॅस दम काढाय नको तेवढं दम काढाय नको. एवढे कठोर होत, एवढं कठोर होतं, डेंजर काम होतं. आणि ह्याच्या आधी सांगायचं म्हटलं तर लेखा कवा आपलं हे झाल्यावर कांदा मागल्याला कामाला गेला पूर्व्याच्या आधी. तर पैसे कुठे? 4 आणे पैसे. म्हातारी सांगायचे पैसे दे तिला, पैसे ठेवायचा तिला तमकीरला, मशीर लावतो साबण न ग. तू मिशी लावतीस? आता एकच कोण लेखा साबण असं उतन पवतं मागा येतंय का? ते म्हणून 4 आणे कवा तरी द्यायचं. ते बी कुठं? मी बाहेर बसून माळ्या बसायचे. तर मी जायचं नाही, जायच्या वक्ताला कामाला निघून शुक्रवार चालक शनिवारचं निघालं कांदा मागल्याला कामाला वरीसभर. तर ते 4 आणे माळ्यावर टाकून द्यायचा. मी बसवली 4 लांबणच लांब धरून नाही काय नाही. आणि मग 4 आणे मी ते महिनाभर 4 आणे खरंच नाही. पुन्हा महिना इसतो तसं ठेवलं तर आपण. आणि तरी पण येऊ काय बोलायचं नाही. मी आपलं दिलं तर म्हणजे हे घ्या तुमचं 4 आणे आपलं. मला का ते राग आला नाही का? मी बोलायचं नाही, सरळ सांगायचं नाही, काय म्हणायचं नाही. तर राग यायचा राहील. हाड 4 आणे माग दिलं. काय बोलतोस का? तो पैसे ठेवायचे त्या आमच्या गती त्यात म्हणजे. तर ते मी साठवून आबानं दिलं 8 आणे. ते काम करायचं भात्यावर ते दिलं. तर मी आपलं ठेवलं आणून घरात असं साठवून. आणि ते मी सुद्धा आपलं तिथं माळ्यावरचं खांड होत ना, त्या खांडावर डबा एवढा आहे त्यात घालून 450 रुपये ठेवले.
जमा केलं 450 8 आणि 4 जमा केले एवढे पैसे 450 रुपये 8 जमा करून आमच्या आईने अरे 4.5 रुपये 4.5 रुपये बापरे 4.5 रुपये. मग ते ठेवलं आपण. ठेवलं तर कंबळीन डबा माझा बघितला नाही जायच्या तिथं मी आपली जायची तेव्हा तिथं कुठे बाहेर गेलो म्हणजे ती घरात नाही चालते. मग ती आपलं तो डबा माझा काढला आणि चांदला म्हणली माणसं जमले हो हे पैसे कुठलं याची पैसे एवढं पैसे जमले 400 रुपये 4 रुपये 4 रुपये आता काय करायचं. म्हणलो हाय मग मी का मशीन आणलेली साबण आणलेले तुम्ही आणताय मी कशाला आणू. माझ्या भावाने दिले ते दोघांनी हे पैसे ते आपले तसे डब्यात टाकून ठेवले ते. मग ते का नाही मी लय दिवसानं मग ते फोटो काढला आमच्या दाखल्या द्यायला घेतला मध्ये असा उभा त्याला पाठीमागं आणि आमच्या दोघांचा फोटो आम्ही काढला. तो फोटोवाला याचं दार ते 4 रुपये 4.5 रुपये आणि त्याचा फोटो काढून घेतला. मग ते भरून आणला म्हाताऱ्याने आणि ते आता घर हे करीच तो होता. मग कुठं बाबा गेला कोण इकडे सुद्धा होता फोटो काढलेला. माहिती तिथून इथपर्यंत आईनं खूप कष्ट केलं. शेती केली मका भात बेत सगळं खूप राडा करून टाकला बाबा. आता कसं होईल सांगा. दळून मळून पण तू खूप हार्ड केलेस मेहनत केलीस आणि लाईफ तुमची हॅपी झाले खुश झाले. आता डिप्रेशन मध्ये आम्ही आत्ताची पुरं मी डिप्रेशन मध्ये गेलो विचार कर. आता आमचे लाडके आजोबा बाबा इकडे बसले. बाबा आता बाबांचं मी आता बाबा 4 सुद्धा बोलते जास्त नाही वेगळं ना मी. बाबा बाबा जास्त वेळ शिकलेत ना शाळा. सांगा 5 डोक्यात घर बांधलं का नाही तर 40 रुपये हजेरी होते. किती 40 रुपये. बाबा तुम्ही किती शिकला शाळा. 4 शिकला बाबा. पण बाबाला सगळ्या गोष्टी माहित आहेत एक टू झेड. म्हणजे गणित म्हणजे आपले बेचे पाठ असतात ना ते 30 पर्यंत पाठ होते तेव्हा 30 पर्यंत पाठ होते. आता आम्ही जो पण 10वी पर्यंत तेव्हा 30 पर्यंत बाबाला आमचे पाडे पाठ होते. आम्हाला 10 पर्यंत पाडे पाठ पडताना आमचे नाकी नव्हते शाळा सोडून द्यावी. पण तेव्हा शिक्षण करत होता आणि बाबा आमच्या एवढे हुशार होते की 30 पर्यंत पाडे पाठ होते. काय ते अच्छा अच्छा ते सांगायचे बघ 1 पाव 1.5 पाव असं अशा गोष्टी तुझ्या. मग तुम्ही शाळा बाबा इथं भरायची ना घरामध्ये भरायची. मग तुम्ही जेव्हा आईला हा वाणीपेठ जायचा बरोबर वाणीपेठ शाळा होती पहिली. हा मग तुम्ही लग्न करताना आईचं लग्न केलं कधी कधी बघितली लग्नाच्या कधी आईला पहिली होती का कधी पहिली तुम्ही मला नाही वाटत तिकडेच होतं का चांदोलीला. मग काय लग्न योगताला विचार हा पसंत आहे म्हणलं लग्न केलं सा. तुम्ही जॉबला होता तेव्हा जॉबला कामाला होता कामाला कुठे होता. बड्डे त्याला राहतात मला काप राहता. तुमचं वय किती होतं लग्न केलं तेव्हा वय किती होतं लग्न तुमचं झालं का नाही तेव्हा वय किती होतं 10 वर्ष 10 वर्ष हा तेवढं असेल 20 वर्ष झाली असेल 10 काय 10 वर्ष होती त्या घरात याच्या घरात 15 वर्ष म्हण ना 15 वर्ष तर तेव्हा लग्न झालंय. विचार करा बाबांचं आमच्या आईचं 10 वर्ष असताना बाबांचं 15 वर्ष असताना लग्न झालं. त्याचा नातू आज मी 28 वर्षाचा माणूस आहे अजून लग्न नाही झालं. मग लाईफ कुठे कुठे गेली सांग विचार कर. लाईफ कुठे गेली सांग. लाईफ किती चेंज झाली आहे आणि तू खुश आहेस की पूर्ण लाईफ आज 80 वर्ष बाबा आणि आई 75 वर्ष असेल जवळपास. ती लाईफ खुश आहेत सगळी आणि आपण डिप्रेशन मध्ये कारण आमचं लग्न विना अजून किंवा काय अशा गोष्टी आम्ही फसत चालू लाईफ मध्ये जॉब मध्ये असेल लाईफ मध्ये असेल गोष्टी. राई शेवटचं विचारतो शेवटचं लाईफ कशी जगली पाहिजे लाईफ कशी जगली पाहिजे बाबा सांगा 1 मिनिट. लाईफ कशी जगली पाहिजे असं म्हणते. लाईट कशी जगली लाईट नवं ग आई माझे जीवन कसं जगलं पाहिजे. जगा कष्ट करून जगलं पाहिजे. बिन कष्ट केल्याशिवाय कसं जगलं जीवन ते. खायचं काय मग आम्ही नाही लोटून काढलं नाही सारून काढलं नाही भाकरी घातली तव्यात तर जगल माणूस.
हे आता जनता बाहेर ही म्हणजे नक्की करायला कष्ट हे केलंच पाहिजे, हा काही पण आवडते, बाहेर जरी आली तशी खाया काय द्यायचं जा. कष्ट हे केलंच पाहिजे. हा, मग तर म्हणतो नसलं काय झुणक्याला जाळायला पाहिजे, नसलं काय भाकरीला का जाळायला पाहिजे, थँक्यू सो मच आहे. चुलीव घातलं पाहिजे तर खाया गावल मग काय शेवट असं काय? पर्याय कष्ट आहे. मग होय पर्याय आहे. थँक्यू सो मच. आणि मग असं कधी होतं की कष्ट करून पण यश मिळत नाही, ते मग त्याला असं काय होतं? मग कष्ट करून पण यश मिळत काय नाही. करायचं लेका त्याला ते काय कुठं तरी असते पर्याय काय ते पण त्याला काही इलाज नाही बघ. करत पण राहायचं काय? करीत राहायचं खाईत राहायचं खायचं जीवाला कुठली गोष्ट 2 पैसे राखायचं आणि ठेवायचं बी. हा कशी केल्याचं कुठलं मी दागिना करावा धडूच घ्यावं चांगलं फाडावं खावावं मांस मटण जीवाला नग काय पण टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायचं नाही कवा होईल तर होईल त्याला काही इलाज नाही. टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, काय पण होऊन दे. दिस इज माय मोटिवेशन मेडिसिन ऑफ माय ग्रँड मदर अँड ग्रँडफादर. बाबा टेन्शन घ्यायचं का नाही? कशाला टेन्शन घ्यायचं बाबा टेन्शन घ्यायचं का नाही? टेन्शन घ्यायचं नाही, काय पण होऊन दे टेन्शन घ्यायचं नाही. नाही घ्यायचं, मग टेन्शन येतं त्याला काय करायचं? टेन्शन कशाला घ्यायचं लाईफ आम्ही पुढचा विचार करतो, पुढचा विचार करायचा नाही. पुढचा विचार नाही करून बागल लग्न करायला पाहिजे हो. काय करायला मग पाहिजे त्याचंच टेन्शन मुलं येतं. व्हायला पाहिजे तिचं टेन्शन येतं. तेवढं टेन्शन करायचं पण ते आपण बघायचं स्वतः आणि करायचं. ओके. आता ह्याच्या मागे लगेच बारकी लग्न करून जमते कोणी घेते लग्न करून ते नवऱ्या 50 बघायला लागते. चालेल चालेल. सो मित्रांनो आपण इथं आता एंड करूया पॉडकास्ट. हा माझा लाईफमधल्या फर्स्ट पॉडकास्ट आहे विथ माय ग्रँड मदर. आणि